नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सध्या अनेक राजकीय नेते मंडळी पक्ष बदलत असताना आपणाला दिसतात. मात्र असे काही निष्ठावंत असतात ज्यांना पक्ष म्हणजे आपले घरच वाटत असते आणि याच नेते मंडळींच्या विचारांचा आदर्श घेऊन त्या पक्षातील कार्यकर्ते हे पक्षाशी निष्ठावंत राहतात आणि या निष्ठावंतांपैकी काही कार्यकर्त्यांना पद मिळत असतात. सांगली जिल्ह्यातील एकंदरीत राजकारणाचा विचार जर केला तर येथे काँग्रेस पक्ष हा सर्वात जुना, मोठा, तळागाळापर्यंत पोहोचलेला भक्कम असा पक्ष आहे आणि याच पक्षाचे सांगली जिल्ह्याचे काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून ज्यांची नियुक्ती झाली ते म्हणजे बेडगचे काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत राहिलेले संभाजीराजे बाबासाहेब पाटील. त्यांना परवाच जिल्हा काँग्रेसने उपाध्यक्षपद दिले व त्यांचा उचित व योग्य सन्मान करण्यात आला. संभाजीराजे पाटील हे मिरज तालुक्यात तसेच सांगली जिल्ह्यात सुपरिचित असणारे व्यक्तिमत्व आहे. अनेक राजकीय आंदोलनं, रॅली, पक्षांतर्गत होणारे कार्यक्रम यांना ते न चुकता हजर असतात. पक्षाची ध्येय धोरणं तळागाळापर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. काँग्रेसची निष्ठा असलेला हा निष्ठावंत कार्यकर्ता अनेक चांगल्या बाबतीत ओळखला जातो. ते म्हणजे त्यांच्या चाललेल्या सामाजिक कार्यामुळे. सामाजिक कार्याचा फार मोठा वसा लाभलेला हा कार्यकर्ता व त्यांची संपूर्ण टीम सिद्धिविनायक सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत केले जाणारे कार्य अतिशय चांगले आहे. काँग्रेसशी एकनिष्ठ राहिल्यामुळेच त्यांना काँग्रेस पक्षाने काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हे पद दिले आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारा हा कार्यकर्ता आणि उपाध्यक्षपद देऊन त्यांचा झालेला सन्मान हा योग्यच असल्याचं खुद्द त्यांचे कार्यकर्ते यांनी लीड महाराष्ट्र या चॅनलशी बोलताना सांगितलं. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहन शेठ दादा कदम, आमदार विक्रमदादा सावंत, युवा नेते माननीय डॉक्टर जितेश भैया कदम, माननीय सिकंदर जमादार सर, माननीय सुभाष तात्या खोत, माननीय प्रकाश जाधव, संजय बापू हजारे व नवनियुक्त पदाधिकारी फ्रंटल सेलचे अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.